मतदार यादीतील घोळ्यावर मनसेनं स्फोट केलेला आहे। चारकोप या ठिकाणी मोठं प्रकरण उघड झालंय। एका व्यक्तीचं नाव यादीत दोनदा आढळलंय। उत्तम विजय बारसकर असं या व्यक्तीचं नाव आहे। मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम सुरू आहे। उत्तम विजय बारसकर असं या व्यक्तीचं नाव आहे। दोनदा नाव मनसेकडून राज्यभर मतदार यादी तपासणी मोहीम आता हाती घेतली जातीये। मतदार यादीतील घोळ्यावर मनसेनं आरोप केलाय आणि त्या प्रकरणी आता दुबार काही नावं समोर येताना दिसतात। एका व्यक्तीचं नाव यादीत दोनदा आढळलेलं आहे। मतदार यादीत उत्तम विजय बारसकर असं या व्यक्तीचं नाव आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, का अधिक माहिती? नक्कीच उत्तम विजय बारसकर असं या व्यक्तीचं नाव आहे, ज्या चारकोप मध्ये राहतात। चारकोप विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या मनसेने एक चाचणी सुरू केलेली आहे मतदार याद्यांची। खरं तर मवियाचा त्या संदर्भात एक मोर्चा निघणार आहे, ज्यामध्ये मनसे देखील सहभागी असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या चेकिंग ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत पक्षांकडनं। यामध्येच एक खळबळजनक आणि धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे। आणखीन एक नाव जे आहे ते उत्तम बारसकर यांचं घेतलं जात आहे, ज्यामध्ये एक फोटो आहे तो खरा व्यक्तीचा आहे, जे खरेच उत्तम बारसकर आहेत, आणि त्यांचाच दुसरा फोटो घातलाय जो दिलेला आहे तो खोटा असल्याचं सांगितलं जात आहे। दुसरी जी व्यक्ती आहे ती यमुनाबाई गणपत कांबळे नावाच्या महिलेचा आहे, ज्यांनी बुरखा घातलेला आहे आणि तो मुस्लिम महिलेचा फोटो आहे। मात्र खरा जो फोटो आहे तो मुस्लिम महिला नाहीये असं देखील सांगितलं जातंय। त्यामुळे एकंदरीत अशी अनेक नावं जी आहेत ती या मतदार यादीतनं मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढलेली पाहायला मिळतात आणि त्यांनी थेट आरोप केलेला आहे की मतदार यादीमध्ये कसा घोळ आहे हे दाखवण्यासाठी हे आरोप आहेत त्यांचे। त्यामुळे आज देखील राज ठाकरे जे आहेत ते या संदर्भात एक प्रेझेंटेशन सादर करणार आहेत आणि या प्रेझेंटेशन मध्ये हे जे सगळे मतदार संघामधले जे घोळ आहेत ते त्यांनी प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांना मतदार यादीतून असले घोळ माझ्यासमोर आणून द्या असं सांगितलं होतं। आज त्याचं ते प्रेझेंटेशन देखील करतील। मात्र हा चारकोप मधला सगळ्यात मोठा घोळ असल्याचं जे मनसेचे कार्यकर्ते आहेत दिनेश साळवी ते म्हणतात। त्यामुळे आज नेमकं संध्याकाळी यावर राज ठाकरे काय भाष्य करतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणारे लागेल। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।